नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपुरात विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली। त्यांच्या सोबत गेले कित्येक वर्ष वारी करणारे नाशिक मधील उगले दाम्पत्य सुद्धा मानाचे वारकरी म्हणून उपस्थित होते। या निमित्ताने आपल्या महाराष्ट्राची परंपरा कायम राखली गेली। आज हजारो वारकऱ्यांच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासाची आणि सर्वांना सन्मार्गाने जाण्याची मागणी करून आपली पूजा भक्तिभावाने विठ्ठल चरणी समर्पित केली। महाराष्ट्रावर आसमानी आणि सुलतानी अशा प्रकारची अनेक संकटे आहेत। आज आर्थिक दृष्टीने महाराष्ट्र पहिल्यासारखा राहिलेला नाही। महाराष्ट्रावर कर्जाचे ओझे आहे। हे कर्ज फिटेल तेव्हा फिटेल। आज तरी या दृष्टीने कोणताही मार्ग काढण्यासाठी आपल्याजवळ कोणतीही विशेष योजना नाही। याबद्दलही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे। आसमानी आणि सुलतानीचे म्हणाल तर जेव्हा नको तेव्हा पाऊस भरमसाठ येणे आणि जेव्हा गरज असेल तेव्हा गुप्त होणे, यामुळे शेतकरी बेजार झालेला आहे। महागाईने सामान्य जनतेचे जीणे बेहाल झालेले आहे। आता एकमेव विठ्ठलच आपल्याला न्याय देईल, कारण तोच आपला रखवाला आहे, रक्षणकर्ता आहे। म्हणजेच विठ्ठलाने कोणे एकेकाळी एक पैसाही कर्ज नसलेल्या महाराष्ट्राला त्याच मूळ पथावर घेऊन जावे। संपूर्ण महाराष्ट्राला कर्जमुक्त करून बळीराजाला सौख्याचे दिवस यावेत, इतकेच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। कर्ज केवळ महाराष्ट्रावरच आहे असे नाही, संपूर्ण देशावर सुद्धा कर्ज आहे। आपण चकाचक रस्ते बांधलेले आहेत, हजारो लाखो आणि कोट्यवधी रुपये आपण बऱ्याचशा गोष्टींवर खर्च करीत आहोत। आता आपण जगात चौथी अर्थव्यवस्था होत आहोत। अशा परिस्थितीतही या देशातील अंदाजे 60% जनतेला अन्नधान्य शिधापत्रिकेद्वारे जवळपास मोफत द्यावे लागते। ही काही भूषणावह बाब नाही, कटू असली तरी हीच परिस्थिती महाराष्ट्राची आहे। महाराष्ट्रातही आपण अनुत्पादन बाबींवर प्रचंड खर्च करीत आहोत। एकेकाळी मुंबई महानगरात शेकडो कापड गिरण्या होत्या। गिरणगाव म्हणजे त्यावेळच्या मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होता। आज ते सगळे गिरणी कामगार तत्कालीन दत्ता सामंतांसारख्या नेत्यांच्या हट्टाग्रहामुळे बेहाल झालेले दिसतात। अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी परंपरागत पद्धतीने विठ्ठलाची महापूजा केलेली आहे। त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी ज्या ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्या पंढरपूरच्या पांडुरंगाने म्हणजेच आपल्या विठुरायाने पूर्ण कराव्यात, एवढीच अपेक्षा ठेवून मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या भल्यासाठी पांडुरंगाने प्रेरणा द्यावी अशी अपेक्षा आम्ही मनापासून व्यक्त करतो आणि विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करतो। विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।